यांनी स्पष्टपणानं मान्य केली की आम्हाला ही दृष्टी मिळाली साहित्याकडं, जगाकडं, माणसाकडं तसं पाहिजे. आणि मग अण्णाभाऊ त्यातून लिहायला लागले. अण्णाभाऊनं एक स्वप्न रंगवलं. मोठ्या माणसाला स्वप्न पडत असतात. आपल्याला पडणारी स्वप्न फार झालं तर मुलाच्या करिअरची वगैरे असतात, त्याच्या पलीकडे फारशी नसतात. अण्णाभाऊनं स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? मला मुद्दाम आपलं लक्ष याच्याकडे वेधायचं आजच्या प्रसंगात. आणि हा कारण असा आहे मित्रांनो, हा काय औपचारिक कार्यक्रम नाही किंवा आपलं काहीतरी करायचं, विधी म्हणायचं, मम म्हणायचं, चालायला. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या जीवनात वेगळं महत्व आहे. अण्णाभाऊनं स्वप्न पाहिलेलं होतं. काय स्वप्न होतं त्यांचं? ते स्वप्न त्यांनी चित्रा कादंबरीच्या प्रस्तावनेत सांगितलं, वैजंताच्या प्रस्तावनेत सांगितलं, फकीराच्या प्रस्तावनेत सांगितलं, माकडीच्या माळ या प्रस्तावनेत सांगितलं. त्यांचं स्वप्न होतं की मी ज्या लोकात राहतो, ज्या गरीब, अशिक्षित, अडाणी, शोषित, दलित माणसामध्ये राहतो, त्यांचा जीवनस्तर उंचावा, ते सुखी व्हावे, ते समृद्ध व्हावे आणि ते सभ्य व्हावे, असा महाराष्ट्र मला जन्माला आलेला पाहायचा आहे, हे माझं स्वप्न होतं. म्हणजे ते स्वप्न अण्णाभाऊनं कल्पनेच्या आधारानं पाहिलेलं नव्हतं खरं. म्हणजे जो महाराष्ट्र अण्णाभाऊ म्हणत होते, त्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास जर नव्या पिढीला सांगितला नाही तर काही काळानंतर जे महाराष्ट्रवाल्यांनीच महाराष्ट्र आणला असं माणसं म्हणायला लागतं. इथपर्यंत आपण खाली गेलेलं हे लक्षात घ्या की हा महाराष्ट्र कुणी आणला, कसा आणला, त्याची चर्चा मी नाही आत्ता करणार इथे. कलश कोणी आणला त्याची चर्चा करणार नाही. मी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊनं पाहिलेले स्वप्न होतं की समाजवादी महाराष्ट्र तयार व्हावा, लोकशाहीवादी महाराष्ट्र तयार व्हावा, शोषणमुक्त महाराष्ट्र तयार व्हावा. आणि हे जे अण्णाभाऊ लिहू शकले त्याचं कारण असं की कलावंत असू द्या, विचारवंत असू द्या, त्याची एक प्रक्रिया असते, ज्ञानाची प्रक्रिया. आणि त्याबद्दल अण्णाभाऊंचं एक ठाम मत होतं की ज्ञानाला सुद्धा एक उपयुक्तता मूल्य असतं. ज्ञानाला सुद्धा एक उपयुक्तता मूल्य असतं आणि त्याची कसोटी असते की समाज बदलायच्या एकंदर प्रक्रियेमध्ये तो विचारवंत, तो ज्ञानवंत, तो लेखक, तो कलावंत काय भाग घेतो याच्यावर त्याचं ज्ञान अवलंबून. ही ज्ञानाची कसोटी असते. ज्ञान म्हणजे असं काही दागिनं नाही शोभिवंत असलेलं की आपलं ते नाही करायचं. अण्णाभाऊनं जे जे लिहिलंय ते परिवर्तनासाठी लिहिलंय आणि ते परिवर्तन आज आपल्या पुढं मग प्रश्नचिन्ह घेऊन उभं राहिलेलं. आपण सगळेजण सांगतो की वामनदादांचं, म्हणजे तो प्रसंग असा होता की बाबासाहेब गेलेले, श्रद्धांजलीची सभा चालू आहे मुंबईला, सगळे विचारवंत, कलावंत आलेले आहेत, अनेकांनी अनेक पद्धतीची भाषणं केलेली आहेत आणि वामनदादा सांगतायत अण्णाभाऊ तुम्ही काय सांगणार बोला, तुम्ही काय सांगणार अण्णाभाऊ बोला. आणि मित्रांनो, अण्णाभाऊ उभे राहिले आणि त्या क्षणाला त्यांनी जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव, हे क्रांतिकारी अजरामर गीत सादर, हे क्रांतिकारी अजरामर गीत सादर केलं. आणि या गीताकडे मी मुद्दाम आपलं लक्ष वळवतोय. मी सुरुवातीला सांगितले की मी अण्णाभाऊच्या विचाराचा चळवळीतले कार्यकर्ता आहे. जर आजच्या परिस्थितीतून आपल्याला वाट काढायची असेल की ज्याचं वर्णन दत्तानी केलं, ह्या परिस्थितीतून वाट काढायची असेल तर महाराष्ट्राच्या शोषितांच्या, दलितांच्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान असलेल्या दोन विचारधारेमध्ये आपसातला जो वैरभाव आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, ते दूर झाल्याशिवाय अण्णाभाऊचंही स्वप्न खरं होत नाही, बाबासाहेबांचंही स्वप्न खरं होत नाही आणि मार्क्सचं सुद्धा स्वप्न खरं होत नाही. या दोन धारा आहेत, या दोन धारा एकमेकापासून वेगळ्या. आणि ह्याचा आनंद केलं तुमच्यानं फार चांगलं वर्णन केलं की काय हे सगळं की विनाकारण निर्माण केलेला हा दुरावा आणि ही फट आहे, त्याला कारण बी नाही तसं काय, विनाकारण निर्माण केलेला हा दुरावा आणि ही फट आहे. हा, कारणाच्या आधारानं दुरावा निर्माण झाला असता गोष्ट शक्य आहे. अण्णाभाऊच्या विचारधारेला आपण प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न अण्णाभाऊला कळलेला होता. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणानं सांगेल की अण्णाभाऊ या पुढच्या काळामध्ये जर समजावून घ्यायचे असतील तर महाराष्ट्राच्या सामाजिक वैचारिक जीवनात ज्यांनी अत्यंत महत्वाचं काम केलं
त्या गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेनं सुरू झालेली अण्णाभाऊची 10 साहित्य संमेलन आज महाराष्ट्रात झाली. एका लेखकाच्या नावानं या देशामध्ये कुठेही संमेलन झालेलं नाही. ते संमेलन अण्णाभाऊच्या नावानं झालेलं आहे. आणि या 10 संमेलनामध्ये मांडलेल्या विचारवंताच्या विचाराचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे विनाकारण दुरावा आहे आणि हा दुरावा दूर झाला पाहिजे. आणि तरच आपण अण्णाभाऊचं स्वप्न पूर्ण करू शकतो. तरच आपण म्हणू शकतो कशावर गाव घालायचा, कुणी गाव घालायचा. गाव घालणारे जर असे विस्कळीत झाले असतील, गाव घालणारे जर प्रस्थापित व्यवस्थेच्या अंकित झाले असतील तर गाव कोण घालणार, कशावर गाव घालणार. कावळीच आपलं म्हणायचं म्हणून म्हणायचं जगबद्दल घालून गाव आणि सांगून गेले भीमराव. गाव कोण घालणार, कशावर गाव घालणार. आज 5 वर्ष सांगितलं, दिल्लीचं सांगितलं तिथं. आणि आपल्याकडं काही महाभाग असं म्हणतायत की नाही तो दंगा आमच्या पूर्वीच्या सत्ताधारी पक्षानं लावला. आता इथपर्यंत जर आमची मदत गेली असेल तर आम्ही गाव काय घालणार आहोत लक्षात घ्या. कुठपर्यंत गेली आमची मदत लक्षात घ्या. अशी एक परिस्थिती आहे की या परिस्थितीमध्ये एकेकाळी एका साहित्य संमेलनामध्ये बाबूराव, मी नाव घेत नाही का, महाराष्ट्रातल्या नामवंत कवीनं असं विधान केलेलं होतं की काळाच्या ओघामध्ये लोक अण्णाभाऊ विसरतील, लोक अमरशेख विसरतील, लोक कुसुमाग्रजांचं गरजा जे काळ सुद्धा विसरतील आणि लक्षात काय ठेवतील तर बालकवीचा निर्जर आणि काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. असा सांगणारा महाकवी जर आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल एखादा तर अण्णाभाऊचं साहित्य, अण्णाभाऊची कलाकृती, अण्णाभाऊचं जगणं सामान्य माणसापर्यंत कसं जाईल हा प्रश्न आहे. घाव घालायचा आहे आपल्याला आणि तो घाव घालायचा असेल तरच हे करायचं ना सगळं. घाव घालायचं असेल तरच हे सगळं करायचं. घाव घालायचं नसेल तर एका ठिकाणी काय उपयोग आहे. मग गाव घालताना 2 अडचणी येतात. ती पहिली अडचण अशी आहे की अण्णाभाऊ ज्या विचाराचे होते त्या विचाराबद्दल खरे खोटे समज, गैरसमज, आक्षेप डिगभर आहे. आणि खरं म्हणजे तो विचार जगाच्या पाठीवर जन्माला आला तेव्हा तो मॅनिफेस्ट जन्माला आला तेव्हापासून जगभर त्याच्यावरचे आक्षेप आहे. त्याला कुणी राक्षस म्हटलेलं आहे, कुणी भयानक म्हटलेलं आहे, कुणी आमचं म्हटलेलं आहे, कुणी तंत्र काय म्हणायचं असेल ते म्हटलेलं आहे. प्रश्न लक्षात घेणे अत्यंत तुम्हाला नम्रपणानं सांगतोय की आता हे वर्ष मूकनायकाच्या शताब्दीचं वर्ष आहे बाबासाहेबांचं. मी तुम्हाला अत्यंत नम्रपणानं सांगतो आजचा दिवस 29 फेब्रुवारी 1952 या सालामध्ये बाबासाहेबांनी भाऊरावला लिहिलेलं पत्र स्पीचेस अँड रायटिंग ह्या बाबासाहेबांच्या खंडामध्ये 21व्या खंडामध्ये ते पत्र प्रकाशित झालेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेब काय म्हणतात हे आपण कार्यकर्त्याने वाचून नंतर आपण गैरसमज तयार करावा. खरोखरच या 2 विचारधारा एकमेकाच्या विरोधातल्या आहेत का, त्याजवळ आणायच्याच नाहीत का. इथे काही माणूस नावाचा कोणी माणूस नाही, मी त्याच्या वतीने काही बोलायला उभा राहिलेलं नाही. मी विचारधारेच्या देणे ह्या शोषिताच्या, दलिताच्या, कष्टकऱ्याच्या विचारधारा आहे. आणि त्या जर अशा विभक्त गेल्या, वेगवेगळ्या दिशेला गेल्या तर घाव घालता येत नाही. साहित्याबद्दल सुद्धा असंच आक्षेप घेतला जातो की पोवाडे लिहिणारे, लावण्या लिहिणारे, वगनाट्य लिहिणारे अण्णाभाऊ वेगळे होते आणि कथा कादंबरी लिहिणारे अण्णाभाऊ वेगळे होते. पहिल्यामध्ये प्रचार आहे हे तर प्रस्थापितांनी सांगूनच ठेवलं की पहिल्या अण्णाभाऊचं साहित्य म्हणजे प्रचारी साहित्य. आता हे असं कसं आहे म्हणून डांगेनं त्याला उत्तर दिले की प्रत्येक उत्तम साहित्य हे प्रचारी असतं आणि प्रत्येक चांगलं प्रचारी साहित्य हे काव्यात्मक असतं. साहित्य त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे. त्यांनी उत्तर द्यावं अशातला काही भाग नाही. असं कुठलं आहे. साहित्याची व्याख्याच अशी करतात की जीवन वगळून शब्द पूर्णता सांगा. तेव्हा जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नाबद्दल चर्चा ही साहित्यात येईलच ना. का ती चर्चा आल्याशिवाय साहित्य जन्माला येईल. जीवनातल्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नाची चर्चा ही साहित्यात लिहिणार आहे आणि सगळे साहित्यिक प्रचार करणार आहेत. पण ते सगळे प्रचार करत असताना आज जसा काळ आहे ना, आम्ही म्हणतो ते देशभक्त आणि तुम्ही करता तो देशद्रोह. असा हा प्रकार आहे की आम्ही लिहिलेलं साहित्य आणि तुम्ही लिहिलेला प्रचार. लक्षात घ्या आज ज्या व्यवस्थेमुळे हा काळ आलेला आहे
राजकीय पक्ष कुठला असेल थोड्या वेळ बाजूला ठेवा, त्या पक्षाच्या पाठीमागची विचारधारा जरा लक्षात घ्या आणि त्या विचारधारेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या विचारधारेला खऱ्या अर्थानं राज्य सत्ता राहील जाईल हा फार मोठा महत्वाचा प्रश्न नाही, पण या देशाच्या माणसाच्या जीवनावर त्यांना वैचारिक आणि सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे, हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्या अजेंडानुसार ते सांगतायत, हे मी नाही सांगत, हे गोळवळकर गुरुजी सांगतायत की आमचे जे 3 शत्रू आहेत त्यातला पहिला शत्रू अण्णाभाऊनं स्वीकारलेला कम्युनिस्ट विचार हा त्यांचा पहिला शत्रू आहे. आणि मग त्या शत्रूनं काय काय सांगितलं आणि त्याच्या आधारे आम्ही काय काय बोलायला लागलो, लिहायला लागलो. बाबूराव अत्यंत दुःख होतं की असं कुठंच नाही की अण्णाभाऊचं प्रेत 3 दिवस पडलं आणि त्याच्याकडे कुणी बघितलं नाही. सरळ लिहितात माणसं, सरळ बोलतात आपलं सगळेमध्ये काही की त्यांच्याकडे कोणी बघितलंच नाही. आणि मग शेजारच्या गावातली ग्राव नावाच्या बाई होत्या आणि त्यांच्या गावात चादर टाकली. ही खोटी गोष्ट आहे, तद्दन खोटी गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. अण्णाभाऊ फार गरिबीत मेले, अण्णाभाऊकडे कम्युनिस्ट पक्षाने दुर्लक्षच केलं काही नाही असंही सांगितलं जाते हे आणि फार मोठं चव लावून सांगितलं जाते. मी खरी गोष्ट तुमच्यापुढे मांडतोय, तपासून पहा तुम्ही. कारण आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की कुणावरही विश्वास ठेवू नका. अगदी माझ्यावर सुद्धा बाबासाहेब म्हणतात, अगदी माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट तपासून बघा. भक्त बनवू नका. भक्त बनलं की सत्य कळत नाही, तपासून पहा. हे मी एवढ्यासाठी म्हणतोय की अण्णाभाऊ शेवटच्या काळामध्ये कुणी काय म्हणतं झोपडपट्टीत मेले, 3 दिवसाला डबा येत होता, जेवणाची वाटच बघत होते, असं काही सांगताय. पण तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्र शासनानं अण्णाभाऊला म्हाडाच्या हाऊसिंग बोर्डामध्ये 3 खोल्याचा चांगला फ्लॅट दिलेला होता आणि त्या फ्लॅटमध्ये अण्णाभाऊ राहत होते. महिन्याला काहीतरी त्यांना पेन्शन मिळत होतं महाराष्ट्र सरकारकडून. आणि तो फ्लॅट इतका चांगला होता की त्यांच्यावर लिहिणाऱ्या एका अभ्यासकानं, त्याचं नाव सुबोध मोरे, त्या सुबोधनं त्याचं वर्णन केलं की त्या शेजारच्या फ्लॅटमध्ये फ्लॅटचं चित्रीकरण अमोल पालेकरच्या एका सिनेमात आले, इतका चांगला फ्लॅट होता. मग अण्णाभाऊ दुःखात का गेले त्याचं कारण असं होतं, लक्षात घ्या. अण्णाभाऊकडे दुर्लक्ष झालं वगैरे असेल, झालेलं असेल, कम्युनिस्ट पक्षाने बी केलं असेल, पण काय कारण काय झालं त्याचं लक्षात घ्या की अण्णाभाऊ ज्या विचाराच्या आधारानं चालत होते, जो त्यांच्या जगण्याचा महत्वाचा ठेवा होता, तो कम्युनिस्ट पक्ष 1964 साली जुवंदला फुटला. तो कम्युनिस्ट पक्ष फुटल्यानंतर 66 साली अण्णाभाऊचं लाल होता कलापत्र सुद्धा फुटलं. म्हणजे जगण्याचा आधारच जवळजवळ संपला. आणि अण्णाभाऊच्या जीवनाला ज्यांनी आधार दिला हे असं आहे बघा. अमरशेखाच्याही जीवनात आहे, अण्णाभाऊच्याही जीवनात आहे. अमरशेखाने पहिली पत्नी सोडली, अमरशेखांनाही ज्योतीबरोबर दुसऱ्या पत्नीबरोबर जीवन जगावं लागलं. अण्णाभाऊचंही तसंच आहे. अण्णाभाऊची जयवंताबाई आपण नीट समजावून घ्यावी, लक्षात घ्यावी, असं हे पात्र आहे इतिहासातलं. नीट लक्षात घ्या. जयवंताबाईंना अण्णाभाऊंना अत्यंत अत्यंत जिव्हाळ्यानं कष्टानं एखादं लहान मूल सांभाळावं तसं जयवंताबाईनं सांभाळलं. हा जो फिकिरा आहे तो फिकिरा लिहिला जात होता. त्यावेळीच्या जयवंताबाईनं खूप आठवणी सांगितलेल्या, मी सगळे त्याच्यामध्ये जात नाही. जयवंताबाईंना अत्यंत कष्टामध्ये काबाड कष्ट करून राबून अण्णाभाऊंना लेखनाला भरपूर वेळ दिला. किती वेळ दिला? जयवंताबाईच्या पहिल्या 2 मुली होत्या, शांता आणि शकुंतला अशी त्यांची नावं. आणि त्या दोघीही अण्णाभाऊवर जीवापाड प्रेम करायच्या आणि अण्णाभाऊही आपल्या मुलीसारखं त्यांच्यावर प्रेम करायचे. एके दिवशी अशी गप्पा मारत बसले असताना अण्णाभाऊनं त्या 2 मुलीच्या हाताकडे बघितलं आणि त्यांना वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं, कारण ते हात सगळे कष्ट करून राबलेले होते, खर्च केले होते. आणि त्यांना वाईट वाटलं की ह्या मुली राबतायत, कोण 12 आण्यावर काम करते, कोण रुपयावर काम करते, आपला हा प्रपंच चालवतोय आपण. आणि त्यावेळी शांतानं अण्णाभाऊचा हात हातात घेतला आणि तिनं आपल्या आईला सांगितलं की कमळाच्या गाभ्यासारखा अण्णाभाऊचा हात आहे, नीट लक्षात घ्या. म्हणजे एवढं अण्णाभाऊला या सगळ्या घरानं सांभाळलेलं होतं. आणि मग त्याचं वर्णन करताय जयवंताबाई की का झालं असं अण्णाभाऊचं असं. मी आता 2 कारणं सांगितली. पक्ष फुटला, कलापथक गेलं आणि सिनेमा क्षेत्रामध्ये अण्णाभाऊनं उंच भरारी घेतली. 7 चित्रपट निघाले त्यांच्या कादंबऱ्या.
अगदी शेवटच्या दिवशी आवडी कादंबरीवरचा डोंगरची महिना हा टिळा लावते मी रक्ताचा या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. दणक्यात चाललेला आहे सिनेमा तो. अण्णाभाऊचे चित्रपट जसजसे चालायला लागले तसतसं अण्णाभाऊच्या भोवती एका वेगळ्याच लोकांचा गराडा पडला. एका वेगळ्याच लोकांचा गराडा पडला. लक्षात घ्या, हा गराडा अमरशेखाच्या भोवती सुद्धा पडला होता, पण अमरशेखाने तो गराडा तोडलाय. पण अण्णाभाऊच्या भोवती हा कुशमस्करांचा गराडा पडला. आणि ज्या अण्णाभाऊंना दारू पिलेला माणूस पुढे आलेला सहन होत नव्हता, त्या अण्णाभाऊंना हे व्यसन ह्या लोकांनी लावलं. आणि पाहता पाहता एका मोठ्या माणसाचा एक गुरुच असा नेस्ताना कोसळल्यासारखी अवस्था झाली. हे त्यांच्या जीवनाचं अंतिम काळातलं दृश्य लक्षात. ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जाताना तर मी सुद्धा तुटक बोलायला लागलो बाबा, कारण वेळच बदल नाही. मिलिंद बोलला तसं मी मिलिंदच्या बाबाचं ऐकणारा, त्यांच्याबरोबर राहणारा मी कार्यकर्ता, जिजाबरोबर मी वावरणारा कार्यकर्ता. नागपूरच्या साहित्य संमेलनाचे ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड हे अध्यक्ष होते. तिथपासून ते सावंतवाडीच्या संमेलनापर्यंत आम्ही मिळून गेलो. वाटेगाव पासून नागपूरपर्यंत आम्ही मिळून गेलो. 3 बरं का लक्षात घ्या, वाटेगाव ते. आणि मग त्याच्यामध्ये आव्हाडानं त्यांना जिजा म्हणतात सगळे कार्यकर्ते. त्यांनी अण्णाभाऊबद्दल बोलताना काय वाक्य वाटलं मी मग वरती सांगितलं आहे की नाही. जिजा म्हणतायत की अण्णाभाऊ मला आईसारखे वाटतात. अण्णाभाऊ मला आईसारखे वाटतात. आणि का वाटतात तर माझ्या आईनं अभावग्रस्त अवस्थेमध्ये सगळे दारिद्र्याचे दशावतार असताना मला जे शिकवलं तसंच अण्णाभाऊ चिकाटीनं शिकला. आणि म्हणून मला ती माझ्या आईसारखे वाटतात. ही अण्णाभाऊची ओळख सांगितली. अशा क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ वावरलेले आहेत. मित्रांनो, घाव घालायचा आहे, परिस्थिती भयानक आहे. आपण जर घाव घातला नाही, आपण जर एकत्र आलो नाही, म्हणजे फरका बाजूला जरा ही एकमेकांची मापं काढत बसले तिकडे बरं का. ह्याची उंची किती, त्याचा सदरा कसला, ह्याची टोपी कुठली, त्याचं काय कुठलं, ह्याची वचना काय, हे आपण वेगळ्याच पद्धतीची मापं काढत बसलेलं. आणि काळ सोकावलेला आहे. काळ सोकावलेला आहे. मला आठवत आहे की बेळगावच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कॉम्रेड डॉक्टर माया पंडित आपल्या भाषणामध्ये म्हणत होत्या. त्यांनी कथा सांगितली की बेडूक असतो, बेडूक, त्याला जर गरम पाण्याचा स्पर्श झाला तर ते त्याला सहन होणार. पण तो जर बेडूक हळूहळू क्रमाक्रमानं थोडी उष्णता वाढवत चाललं तर बेडूक त्या पाण्यामध्ये राहतोय. तशी आपल्या समाजाची अवस्था झालेली आहे. उष्णता क्रमाक्रमानं वाढत गेली, दहशतवाद क्रमाक्रमानं वाढत चाललाय, अन्याय क्रमाक्रमानं वाढत चालली. आणि आज आपल्या पुढं धर्मशक्ती आणि पैसा हातात हात घालून उभे राहिलेले आहेत. आणि याच्यावर आपल्याला घाव घालायचा आहे. त्याचा विचार या शताब्दीच्या वर्षात व्हावा, आयुष्यभर वर्षात व्हावा. नंतर एकमेकाचे काही हिशोब असतील ते पूर्ण करावे सवड झाल्यानंतर. असल्यातली माणसं तिथं जर त्या तंबूत जाऊन बसेपर्यंत ती लवचिक झाली ना, आपण जर एकमेकाला असं जास्तच बसायला लागलो तर त्याचा अर्थ काय. म्हणजे ज्याला आपण एकेकाने पॅन्थर म्हणायचा तो पॅन्थर सुद्धा त्याने उचलला. आणि आपण एकमेकांची चर्चा करत बसायला लागलो की हे असे आहे तर ते तसे आहे तर ते असं आहे. हे सगळ्यांनी सांगितलेले, बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं वाक्य सांगून मी थांबतो. आणि ते वाक्य असं आहे, भारतीय क्रांती यशस्वी व्हायची असेल तर जातीचा अंत झाला पाहिजे, हा कम्युनिस्टांना इशारा आहे. जातीचा अंत झाला पाहिजे हा कम्युनिस्टांना इशारा आहे. हा पूर्वार्ध झाला. आणि उत्तरार्ध त्यांच्या विधानाचा असा आहे की वर्गाचा अंत झाल्याशिवाय समाज क्रांती पूर्ण होऊ शकणार नाही. हे दलिताला दाखवलेला कल्ली आहे. त्या दोन्ही गोष्टी आवश्यक. बाबा साहित्याच्या अंगाने आपण बोलतो बाबूराव, तर बाबासाहेबांनी एके ठिकाणी सांगितलेले की आमचे साहित्यिक जातीच्या वर्णाच्या अंगाने खूप लिहिलं पाहिजे, पण आपण असंच गरिबीत राहायचं का, आपण असंच दारिद्र्यात राहायचं का, वर्गाच्या अंगाने आपण लिहिणार आहोत का नाही, वर्गाच्या अंगाने आपण लिहिणार आहोत का नाही, हा प्रश्न बाबासाहेबांनी सुद्धा उपस्थित केलेला होता. म्हणून मी आपल्या पुढे सांगेन की ह्या दोन महान शक्ती, अशी खूप पुस्तकं झालेली बघायच्यावर. मी पुस्तकं वाचून मगाशी ते वाक्य सांगितलं तुम्हाला की ज्ञानाचा उपयोग हा परिवर्तनासाठी झाला पाहिजे.
नाहीतर तो सिद्धांत पुढचं वाक्य असं सांगतो, नाहीतर ते ज्ञान वांजोट प्रदर्शन असतं, दुसरं काहीच नसतं तेव्हा. कारण परिवर्तनाचा जर ज्ञानाचा उपयोग झाला नाही तर करायचं काय त्या ज्ञानाला. आणि म्हणून अशी अनेक पुस्तकं नव्या काळामध्ये लिहिली जात आहेत. आपण सगळे अभ्यासक आहेत, आपण पाहताय. आनंद तेलतुंबड्यानं असं लिहिलेलं चांगलं पुस्तक आहे, पर्स्पेक्टिव्ह ऑफ ह्युमन इमॅन्सिपेशन असं या पुस्तकाचं नाव आहे. असंच पुस्तक उद्धव कांबळेनं लिहिलेलं आहे, त्यांचा आपल्या सोलापुराशी चांगला संबंध आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीचं पुस्तक आपल्या पुढे लिहिलेलं आहे. अशी अनेक पुस्तकं आता आलेली आहेत, लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांना हेच महत्व आहे की बाबासाहेबांना आज बाबासाहेबांचा आणि अण्णाभाऊच्या आज आपल्याला इतकी गरज आहे, हे याच्यातून सिद्ध होतं. हे वेगवेगळ्या अंगाने होत असलेला अभ्यास आहे आणि तो अभ्यास कार्यकर्त्यांनी पाहावा, त्या अभ्यासाचा विचार करावा. आणि मग शेवटचं वाक्य सांगून मी थांबतो की अण्णाभाऊ म्हणायचे, अण्णाभाऊ ज्या विचाराचे होते तो विचार म्हणायचा की जग किती दुःखानं भरलेलं आहे, दारिद्र्यानं भरलेलं आहे, दैन्यानं भरलेलं आहे. याचं वर्णन अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं केलं. मुद्दा पुन्हा एकदा वर्णन करायचं नाही, मुद्दा आहे हे जग बदलायचं कसं आणि त्या बदलाच्या प्रक्रियेचा आपला आधारस्तंभ, आपला दिग्दर्शक असणारा अण्णाभाऊचं साहित्य आणि विचार आपण लक्षात घ्यावं आणि त्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न आपण करावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.